तिला दोन पायाच्या माणसाला चालायला लागले आणि हा माणूस बैठून हे पागल आहे. माझ्या म्हणाले गणपती आपल्या नंदीला घेऊन येतेस का? लोक आपल्याला वाईट बोलतात. ते म्हणाले हो बाबा मी इथेच थांबतो. पुढे जगाचे मायबाप परमपिता पांडुरंगाने धुळी दर्शन घेतल्याने वापस आले. बघा म्हणून माझी गरज
विठ्ठल विठ्ठल नमस्कार दिला हो मग अशी स्थिती बघा आता बघा आज या ठिकाणी माझे सौ कल्पनाताई जाधव व ॲडव्होकेट संतोष महाराज जाधव यांच्याही चरणी सेवा अर्पण करून आता मी तुम्हाला एक सांगून जातो महाराज जे की नीट ऐका आई वडिलांची सेवा करा का कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले आई वडील सांभाळायचे आपल्याला जे की दूध द्यायचे जेवण घालायचे असे आपले आई वडील त्यांना सांभाळा घरातून हाकलून नका देऊ तर ती वेळ आपल्या लहानपणाची होती एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा दगड एकदा मंदिरात गेला माणसाने मृत शरीराला हात लावला की आंघोळ करतो तर निष्पाप प्राण्यांना कापून करतात भाजीमध्ये केळ दिसलं की जेवण सोडतो पण अंडा खातो ज्यामध्ये काहीचे भाव देते दगड एकदा मंदिरात गेला आणि देव म्हणला माणूस दररोज मंदिरात जाऊनही दगडच राहिला तरी एवढं लक्षात ठेवा दगडाला भुक्का लावू ना विठोबा होतो दगडाला भुक्का लावला की विठोबा होतो दगडाला सिंदूर लावला की हनुमान होतो दगडाला गुलाल लावला की ज्योतिबा होतो आणि दगडाला गुलाल लावला की खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून माणुसकीने आपला दगड लावला शिकावा फुटाणे जर दारूसोबत मिळवले फुटाणे जर दारूसोबत मिळवले तर चकरा बनतो आणि फुटाणे जर तिळगुळासोबत मिळवले तर प्रसाद बनतो तर प्रसाद बनतो आई वडिलांची सेवा करा तसेच सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर